हॅलो फ्रेंड्स, आज सुरुवात करूयात प्रोटीन्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय? लास्ट लेक्चर पर्यंत आपण अमिनो ऍसिड्स बघितलेत, बरोबर. अमिनो ऍसिड्स मध्ये काय त्यांचे कसं स्ट्रक्चर बनले, बेसिक स्ट्रक्चर ऑफ अमिनो ऍसिड, ज्याच्यामध्ये अमिनो ग्रुप होता. राईट साइडला आपण सीओएच ग्रुप दाखवला होता, ज्याने की ऍसिडिक कॅरेक्टर त्या अमिनो ऍसिडला मिळणार होतं. राईट. जो बेसिक ग्रुप होता NH2, त्याने बेसिक कॅरेक्टर मिळणार. ठीक. आणि त्याच्यामध्ये एक आर व्हेरिएबल ग्रुप होता की त्याची साईड चेन बदलणार, तसा त्या अमिनो ऍसिडचा टाइप चेंज होणार. आणि भरपूर सारे असे अमिनो ऍसिड्स एकत्र येऊन त्यांच्यापासून जे काय स्ट्रक्चर तयार होईल, दॅट स्ट्रक्चर इज युअर प्रोटीन. आणि या लेक्चर 4 ऑफ बायोमॉलिक्यूल मध्ये आपण प्रोटीन्स बद्दल सगळी माहिती घेणार. प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं तयार होते, ठीक आहे. नंतर प्रोटीनचं क्लासिफिकेशन किंवा त्याचे टाइप्स, स्ट्रक्चर्स, प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर, आणि त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची बॉन्डिंग प्रेझेंट असते, बरोबर. नंतर टाइप्स ऑफ प्रोटीन्स आपण बोलू, जसं की सिंपल प्रोटीन, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आणि फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स. सो ऑल द थिंग्स वी आर गोइंग टू कव्हर इन दिस लेक्चर इन डिटेल अबाउट प्रोटीन्स. तर प्रोटीन्स काय म्हणू आपण की प्रोटीन्सची जी टर्म होती, ही प्रोटीन टर्म कोणी दिली आहे? बर्झेलियस कॉइन्ड द टर्म प्रोटीन. ठीक. मग प्रोटीन तयार कसा होतोय ते आता आपण डिरेक्टली स्टार्ट करूयात. ओके. बर्झेलियस कॉइन्ड द टर्म प्रोटीन. वेल, प्रोटीन कशापासून बनलेला आहे? बेसिक युनिट्स ऑफ प्रोटीन्स कोण असतात बघितलंय आपण? अमिनो ऍसिड्स, बरोबर आहे. अँड दिस प्रोटीन इज, लास्ट लेक्चर मध्ये आठवत असेल तुम्हाला, इज इट अ होमोपॉलिमर और हेटेरोपॉलिमर? इट इज हेटेरोपॉलिमर. प्रोटीन इज हेटेरोपॉलिमर. आपण लिहून घेऊ, इट इज हेटेरोपॉलिमर. का? तर प्रत्येक अमिनो ऍसिड हा डिफरंट असणार. का डिफरंट असणार? कारण त्यांचा आर ग्रुप, जो व्हेरिएबल ग्रुप अमिनो ऍसिडचा असतो, म्हणजे त्याला आपण साइड चेन बोलू. साइड चेन इज डिफरंट इन इच अमिनो ऍसिड. आणि असे वेगवेगळे अमिनो ऍसिड्स एकत्र येऊन जी काय पॉलीपेप्टाइड चेन, ज्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होणार आणि पॉलीपेप्टाइड चेन तयार होते, आपण त्याला प्रोटीन बोलतो. आणि म्हणून आपण प्रोटीनला म्हणणार ॲज इट इज मेड फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन अमिनो ऍसिड्स, इट विल बी टर्म्ड ॲज हेटेरोपॉलिमर, नॉट अ पॉलिमर. ठीक आहे. सॉरी, नॉट अ होमोपॉलिमर. त्याला आपण होमोपॉलिमर म्हणणार नाही. होमोपॉलिमरचा मिनिंग काय होतो? जर सेम टाइपचे मोनोमर जर एकत्र येत असतील. ठीक. सपोज सिरीन इज अ एक्झाम्पल ऑफ युअर अमिनो ऍसिड. सिरीनचे जर सगळे मॉलिक्यूल जर एकत्र आले, अमिनो ऍसिड एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये पेप्टाइड लिंकेज झाले आणि जर प्रोटीन तयार होत असता, तर आपण त्यांना होमोपॉलिमर बोललो असतो. ठीक आहे ना. लाईक युअर ग्लुकोज. जसं की ग्लुकोजचे भरपूर सारे थाउजंड्स ऑफ युनिट केम टुगेदर, bonded together with glycosidic bond, and it resulted into formation of your cellulose, glycogen, starch, right? परंतु याच्यामध्ये प्रत्येक अमिनो ऍसिड हा डिफरंट असणार आहे आणि डिफरंट अमिनो ऍसिड्स पासून जी काय पॉलीपेप्टाइड चेन तयार होईल त्याला म्हणतो आपण प्रोटीन, अँड दॅट इज वाय इट इज हेटेरोपॉलिमर, नॉट अ होमोपॉलिमर. ठीक. नाउ हाऊ दिस प्रोटीन मॉलिक्यूल इज फॉर्म, कसा तयार होतो? सी, बेसिक स्ट्रक्चर अमिनो ऍसिडचं आपल्याला काढायला लागेल इथे. तर अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर आपल्याला काय सांगते इथे? COOH, राईट. या एंडला आपण दाखवला होता अमिनो ग्रुप. इथे होता व्हेरिएबल ग्रुप, जो काय असेल आपण R लिहू त्याला, आणि इथे होता तुमचा H. ठीक. हा एक अमिनो ऍसिड आहे. दुसरा अमिनो ऍसिड इकडे घेऊ आपण, NH2. मी याला NH2 ला आता कसं लिहिलंय? HHN. NH2 ला असं लिहिलंय मी, म्हणजे NH2 झाला हा. आणि इथे कार्बन, इथे COOH. Again here it is H and this is variable group. फक्त दोनच आपण कन्सिडर करू. दोन का कन्सिडर करू? कारण ही अशाच प्रकारे सगळी बॉन्डिंग याच्यामध्ये तयार होणार. काय होणार याच्या बॉन्डिंग मध्ये? सी हियर, हा OH ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हा कंबाईन होणार कुणासोबत? हायड्रोजन ऑफ NH2. आता ही बॉन्डिंग ऍक्च्युअली कुणामध्ये तयार होतीये? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. इथेच दिसेल तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये लिंकेज तयार होणार, आणि ही जी लिंकेज तयार झाल्यानंतर याचं डिहायड्रेशन झालं असं म्हणू आपण. कारण याच्यामधून जो प्रोडक्ट बाहेर पडलाय दॅट प्रोडक्ट इज युअर H2O, बरोबर की नाही. तर याच्यामधून जर H2O बाहेर पडला तर सरळ या एंडला तुम्हाला CO दिसतंय आणि इकडे NH दिसतंय किंवा HN दिसतंय. यांच्यामध्ये जी बॉन्डिंग तयार होणार, अँड दॅट बॉन्ड विल बी कॉल्ड ॲज युअर पेप्टाइड बॉन्ड. कुठला बॉन्ड असणार हा? पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. मग पेप्टाइड बॉन्ड कुणाकुणामध्ये तयार झाला? यू कॅन सी पेप्टाइड बॉन्ड हा कशामध्ये तयार झालाय? या हायड्रोजन मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये. ठीक आहे. म्हणजे कशामुळे ही प्रोसेस दोन अमिनो ऍसिड्स युनाइट होऊ शकले? बाय डिहायड्रेशन प्रोसेस. आपण इथे लिहू
डिहायड्रेशन. डिहायड्रेशन झालंय म्हणजे H2 बाहेर पडला. त्यात लक्षात ठेवण्यासारखं काय, हायड्रोजन फ्रॉम NH2 दॅट इज अमायनो ग्रुप अँड OH ग्रुप फ्रॉम युअर कार्बोक्सिलिक ऍसिड दॅट इज COOH. त्याच्यापासून हे दोन बाहेर पडले, H2 बाहेर पडला म्हणजे डिहायड्रेशन झालं. आणि बॉन्ड फॉर्म जो झालाय त्याला म्हणू आपण पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड सुद्धा आपण इथे असं दाखवून देऊ. ठीक आहे, हा झाला पेप्टाइड बॉन्ड. याचा मिनिंग हा झाला की आता हे जे स्ट्रक्चर, चला परत एक वेळा काढू याला. इथे लिहितोय मी NH2Cr, इथे H, CO, NH कारण H निघून गेला, देन C अगेन H, दिस वन वॉज R अँड COOH. या बॉन्डला, दिस बॉन्ड, या बॉन्डला तुम्ही काय बोलले, पेप्टाइड बॉन्ड. यू कॅन सी इज क्लिअरली हिअर दॅट वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडल्यानंतर, हा OH आणि H बाहेर पडल्यानंतर हे जे काही तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर दिसतं अमिनो ऍसिडचं, आणि दिस इज अनदर स्ट्रक्चर. ठीक आहे, तर या दोन्ही स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचं, these structures will be called as residues. कार्बोहायड्रेट मध्ये सुद्धा जेव्हा पॉलिसॅकराइड चेन तयार झाली तर तयार होते वेळी त्याच्यामध्ये सुद्धा डिहायड्रेशन झालं होतं, त्याच्यामधून सुद्धा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला होता. आणि जे रिमेनिंग पार्ट होता जो एकमेकाला ग्लायकोसाइडिक बॉन्डनी अटॅच झाला होता त्याला सुद्धा आपण रेसिड्यूचं म्हटलं होतं. रेसिड्यू म्हणजे काय, इन शॉर्ट इट इज रिमेनिंग पार्ट. OH आणि H हा बाहेर पडल्यानंतर जो काय अमिनो ऍसिडचा शिल्लक राहिलेला भाग असतो त्याला रेसिड्यू म्हणा. त्याचा मिनिंग हा झाला असे वेगवेगळ्या अमिनो ऍसिडचे रेसिड्यूज एकत्र येतील आणि त्यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होणार दॅट, आणि लिंक कशाने असणार, पेप्टाइड बॉन्डनी, आणि त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे पॉलीपेप्टाइड चेन अँड दॅट मीन्स युअर प्रोटीन. ठीक आहे, ओके, वेल हे नोट करा याला. ओके, आता याच्यामध्ये कन्व्हेन्शनली याला एक दोन आपण नाव देतो दोन्ही एंडला. काय होणार, कुठला कोणत्याही अमिनो ऍसिडच्या पासून सुरुवात जर झाली तर एका एंडला अमिनो ऍसिडचा कुठला टर्मिनल येणार, अमिनो ग्रुपचा, आणि हा फायनली एंड जिथे होईल तिथे एक टर्मिनल त्याला कुठला होणार, COOH ग्रुपचा. मी काय म्हणतो कळतंय तुम्हाला, हा एक रेसिड्यू, हा एक रेसिड्यू, असे भरपूर सारे रेसिड्यू जेव्हा एकत्र येतील आणि त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन होणार तर ऑब्व्हियसली एका एंडला COOH येणार आणि एका एंडला हा NH2 असणार, बरोबर की नाही. या पॉलीपेप्टाइड चेन म्हणा तुम्ही, असे हे रेसिड्यूज पूर्ण तिकडे आलेले आहेत. तर या ज्या साईडला अमिनो ग्रुप असेल त्याला तुम्ही काय म्हणायचंय, टर्मिनल. कुठला टर्मिनल होणार, N टर्मिनल. क्लिअर आहे, म्हणजेच या टर्मिनलला N टर्मिनल म्हणा आणि ज्या बाजूने COOH ग्रुप दिसतो त्या टर्मिनलला तुम्ही काय म्हणणार, C टर्मिनल म्हणणार. ओके, तर C टर्मिनल आणि N टर्मिनल असं पॉलीपेप्टाइड चेन मध्ये दोन एंड्स प्रेझेंट असतील. जसं आपण तिकडे बोललो होतो कार्बोहायड्रेट्स मध्ये राईट हँड एंड इज रिड्युसिंग एंड आणि लेफ्ट हँड इज नॉन रिड्युसिंग एंड. सिमिलरली, आणि ते डिपेंड, तो मुद्दा नाही आपला, जाऊ द्या. तर इकडे अमायनो ग्रुप प्रेझेंट, याच्यामध्ये नायट्रोजन दिसतो, N टर्मिनल याला म्हणा. एंडच्या रेसिड्यू मध्ये तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड दिसणार म्हणून त्याला C टर्मिनल म्हणायचं. ठीक आहे, मग हे जे प्रोटीन्स असतात तर या प्रोटीन्स मध्ये अबंडन्सी जी आहे, जसं की प्लांट किंगडम आणि अॅनिमल किंगडम, बायोस्फिअर मध्ये सगळ्यात जास्त क्वांटिटी मध्ये जो काय तुमचा प्रोटीन प्रेझेंट असेल दॅट प्रोटीन इज RUBP. RUBP ला तुम्ही काय म्हणू शकता, रुबिस्को. आता याला आपण असं का लिहितो, RUBP म्हणजे नाव काय, रायबिलोज बिसफॉस्फेट, किंवा त्याला म्हणायचं रायबिलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. आपण नाव लिहू, रायबिलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. मिनिंग हा झाला. आता ह्या नावाशी आपल्याला संबंध नाही खरं फार, तर हा कॉम्पिटेटिव्ह अटॅचमेंट दाखवतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि तुमचा ऑक्सिजन यांच्याशी जे अफिनिटी आहे त्याच्यामुळे याला डिपेंडिंग ऑन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ पर्टिक्युलर CO2 और ऑक्सिजन त्याच्यानुसार त्याला कार्बोक्सिलेज किंवा ऑक्सिजनेज म्हणतात. म्हणजे ज्यावेळी CO2 जास्त असेल तेव्हा CO2 ला तो अफिनिटी शो करणार, म्हणजे त्यावेळी त्याला आपण म्हणणार कार्बोक्सिलेज. पण इन शॉर्ट त्याला आपण रुबिस्को म्हणू आणि RUBP सुद्धा त्याला म्हणू शकतो. तर दिस इज मोस्ट अबंडंट प्रोटीन. मोस्ट अबंडंट म्हणजे खूप जास्त क्वांटिटी मध्ये. मोस्ट अबंडंट प्रोटीन इन प्लांट किंगडम. ठीक आहे, आणि अॅनिमल किंगडम मध्ये जर बोलायचं झालं तर कोलॅजन इन अॅनिमल किंगडम
in animal kingdom. Collagen is the most abundant protein. Collagen is most abundant. सगळ्यात जास्त क्वांटिटी मध्ये जो तुम्हाला प्रोटीन सापडणार एनिमल किंगडम मध्ये, दॅट इज गोइंग टू बी युअर कोलेजन. आणि रुबिस्को हा कोणामध्ये असणार आहे? प्लांट किंगडम मध्ये असणार. ठीक. तर हे झालं तुमचं एन टर्मिनल, सी टर्मिनल, मोस्ट अबंडंट प्रोटीन कुठले आहेत, हाऊ द रेसिड्यूज वर फॉर्म्ड, दॅट मीन्स युअर बाय डिहायड्रेशन, रिमूव्हल ऑफ H2O बाय फॉर्मिंग पेप्टाइड लिंकेज. ठीक आहे. तर हे झालं प्रोटीनचं फॉर्मेशन. नेक्स्ट बघू आपण टाइप्स ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनच्या टाइप्स मध्ये नॉट टाइप्स, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रोटीनचे वेगवेगळे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. इंट्रोडक्शन मध्ये आपण सुरुवातीलाच बोललो प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी आणि क्वाटर्नरी. तर ते स्ट्रक्चर एक्झॅक्टली असतात कसे ते आपण बघू. फॉर एक्झाम्पल प्रायमरी स्ट्रक्चर आपण कशाला म्हणणार? सी हियर असा एक सिंगल थ्रेड लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार. क्लिअर. या थ्रेड मधील जर एक छोटासा हिस्सा इतकाच जर भाग तुम्ही घेतला, आता हे आपण डायग्रामॅटिकली दाखवायचे त्याला, म्हणून आपण त्याला एक कॉइल्ड फॉर्म मध्ये दाखवलंय किंवा एक थ्रेड दाखवलाय जो की हेलायसिस फॉर्म करतो. हेलिक्स, ऍक्च्युअली हेलिक्स तयार जो होतो तो सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये होतो. अल्फा हेलिक्स त्याला म्हणतो किंवा प्लिटेड स्ट्रक्चर बघायचे आपल्याला. तर ह्या थ्रेड समजा आणि त्यातला एक छोटासा पोर्शन तुम्ही घेतला. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कसं असतं ते आपण इथे बघू. काय असतं आपला मेन, इथे काय होता तुमचा H. चला H असं न लिहिता आपण काय करू आता याला CH लिहू. इथे काय येणार? CO येणार. इकडे काय येणार तुमचा NH2 किंवा NHS लिहा फक्त. ठीक. NH आणि वरती R ग्रुप होता, बरोबर की नाही? तर R ग्रुपच्या जागी इथे सुरुवातीला तुम्ही काय लिहू शकता? तुम्ही लिहा CH2OH. क्लिअर झाला? म्हणजे हा रेसिड्यू झाला. म्हणजे हा अमिनो ऍसिड कुठला असेल? आठवा. GAS 3 सांगितले होते आपण. हायड्रॉक्सी मिथाइल ग्रुप जेव्हा अटॅच असतो तर त्या अमिनो ऍसिडला तुम्ही काय म्हणता? सिरीन. ठीक आहे. आरच्या जागी जर हायड्रॉक्सी मिथिल असेल तर आपण सांगितलं की तो सिरीन, त्याचं नाव सिरीन अमिनो ऍसिड झालं. आता याला दुसरा परत कोण अटॅच असणार? हा NH मध्ये इथे C आहे तुमचा CH. H आपण फक्त सोबत लिहितोय आणि समोर परत CO येणार आणि या ठिकाणी पेप्टाइड लिंकेज तयार होऊन त्याला दुसरा रेसिड्यू अटॅच झालाय. ठीक आहे. तर आता या दुसरा जो आहे इथे, तर इथे कुठला असणार आहे? CH2SH. सांगितलं आपण नॉर्मल कंपोजिशन ऑफ युअर अमिनो ऍसिड. काय काय असतात अमिनो ऍसिड मध्ये? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे 4 कंपाऊंड असतात. सी कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. परंतु अपार्ट फ्रॉम दॅट सल्फर सुद्धा प्रेझेंट असू शकेल. म्हणजे सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड जो असतो ते आपण एक्झाम्पल सुद्धा सांगितलं होतं, सिस्टीन अँड मिथ्योनिन. तर हे एक्झाम्पल कोणाचं झालंय आता? दिस इज युअर सिस्टीन. ठीक आहे. म्हणजेच आता सिस्टीन अमिनो ऍसिड आणि तुमचा सिरीन अमिनो ऍसिड, यालाच परत कोण अटॅच असणार? इथे HN लिहू आपण, CH अगेन CO आणि वरती इथे आपण लिहू CH2. याला एक एरोमॅटिक रिंग अटॅच करू आणि एरोमॅटिक रिंग अटॅच केल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला तुम्ही काय म्हणता? एरोमॅटिक अमिनो ऍसिड. मग हा एरोमॅटिक अमिनो ऍसिड कुठला असणार? दिस इज युअर ट्रिप्टोफॅन. कारण 2-3 एक्झाम्पल सांगितले होते आपण अमिनो ऍसिड, एरोमॅटिक अमिनो ऍसिडचे. एक तर होता तुमचा ट्रिप्टोफॅन, फिनाइल ॲलॅनिन, बरोबर की नाही? तर हा ट्रिप्टोफॅनचा स्ट्रक्चर झाला. म्हणजे हा ट्रिप्टोफॅनचा रेसिड्यू, सिरीन रेसिड्यू, सिस्टीन रेसिड्यू आणि सिरीन रेसिड्यू हे एकत्र आले. अजून एक घेऊ आपण. त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय दिसेल? परत सेम स्ट्रक्चर HN, CH, इकडे CO आणि या ठिकाणी आता तुम्हाला अटॅच दिसेल CH2, CH2, COOH and this is your glutamic acid. ग्लुटामिक ऍसिड. असे 4 अमिनो ऍसिड एकत्र आले. किती असतात? नॉर्मली 20 अमिनो ऍसिड प्रोटीन सिंथेसिस साठी लागतात, आपल्याला माहिती आहे. पण आता सगळे काय आपण इथे दाखवणार नाही, परंतु त्याच्यापैकी 4 दाखवलेत. काय झालंय की हा इतका पार्ट दिसतोय, ही लिंकेज कुठली झाली? पेप्टाइड बॉन्ड. हा झाला तुमचा पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला असा हा पेप्टाइड बॉन्ड दिसतो आहे. ठीक. ओके. तर हे सगळे जे पेप्टाइड बॉन्ड तयार झाले त्यांनी पॉलीपेप्टाइड चेन तयार केली, म्हणजेच त्याला आपण प्रोटीन म्हणतो. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये आता तुम्हाला काय कळतंय मला सांगा. आपण सांगितलं की हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. तर याच्यामध्ये इतकाच पोर्शन घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला 4 अमिनो ऍसिड दिसले. तर आपण प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे दिस इज द सिम्पलेस्ट स्ट्रक्चर. हे काही फंक्शनल नसतात. इट इज नॉन फंक्शनल स्ट्रक्चर. इट इज नॉन फंक्शनल. कारण फंक्शनल असण्याकरता प्रोटीन हॅज टू बी इन इट्स अ टर्शियरी स्ट्रक्चर. इट इज नॉन फंक्शनल स्ट्रक्चर. ठीक आहे ना?
आता फंक्शनल साठी आपल्याला टर्शियरी स्ट्रक्चर लागेल ते बोलायचंय. अगोदर आपण हे बघू. प्रायमरी स्ट्रक्चर बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, काय दिसणार की सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड कॅन बी फाउंड आउट. सिक्वेन्स कळेल तुम्हाला. हो, अगोदर सिरीन, मग सिस्टीन, ट्रिप्टोफॅन, ग्लुटामिक ऍसिड, ल्युसीन, आयसोलिसिन काय जे असतील, तर एक स्पेसिफिसिटी ऑफ युअर प्रोटीन सिक्वेन्स, आय मीन अमिनो ऍसिड सिक्वेन्स इन अ प्रोटीन कॅन बी फाउंड आउट. म्हणजेच दिस स्ट्रक्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर टू फाइंड आउट स्पेसिफिसिटी. बरोबर आहे. आणि टू बी फंक्शनल इथे लिहूनच घेऊ आपण. प्रोटीन टू बी फंक्शनल इट शुड बी इन इट्स टर्शियरी फॉर्म. इट शुड बी इन इट्स टर्शियरीला मी असं 3 डिग्री लिहितो, इन इट्स टर्शियरी फॉर्म. आता टर्शियरी फॉर्म कसा तयार होतो? बाय फोल्डिंग्स और बेंडिंग्स. ठीक आहे ना. प्रायमरी स्ट्रक्चर तुम्हाला अजून एक कळेल. सिक्वेन्स तर कळाला, वेगवेगळे अमिनो ऍसिड अटॅच असतात. तर कोणत्या ठिकाणी आता ही जी चेन असेल ती बेंड होणार किंवा फोल्ड होणार. म्हणजेच आपण हाई पॉइंट लिहून घेऊ. वेल इथेच लिहितो. प्रायमरी स्ट्रक्चर shows where folding or bending of chain will take place. ठीक आहे, कळालं तुम्हाला प्रायमरी स्ट्रक्चर कशाला म्हणतो आपण. सो दिस इज ऑल अबाउट युअर प्रायमरी स्ट्रक्चर. नोट करायचं आहे. सिंपल थ्रेड मध्ये आहे, त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सिक्वेन्स तुम्हाला अमिनो ऍसिडचा लक्षात येतो. नंतर वेल काय बोललो आपण की टर्शियरी स्ट्रक्चर असेल तरच तो फंक्शनल असेल, अदरवाइज प्रायमरी स्ट्रक्चर इज नॉन फंक्शनल. आणि कोणत्या ठिकाणी हा बेंड होणार हे आपल्याला अमिनो ऍसिडच्या सिक्वेन्स वरून कळणार. नोट इट डाऊन. नोट करायला. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. फिर आता बघू आपण सेकंडरी स्ट्रक्चर. वेल सेकंडरी स्ट्रक्चर हे तुम्हाला 3 फॉर्म मध्ये मिळणार. एनसीईआरटी मध्ये 2 फॉर्म मेन्शन केलेले आहेत. 2 फॉर्म कुठला, एक तर अल्फा हेलिक्स फॉर्म, दुसरा बीटा प्लिटेड फॉर्म, आणि तिसरा असणार कोलॅजन हेलिक्स, जो फारसा कॉमन नसेल परंतु तो सुद्धा याचा प्रोटोकोलॅजन हेलिक्स किंवा कोलॅजन हेलिक्स आपण त्याला म्हणतो. तर इट इज फाउंड इन 2 फॉर्म्स. फर्स्ट फॉर्म इज अल्फा हेलिक्स फॉर्म and second is your beta pleated form, and third form is your collagen helix, collagen or protocollagen. हे थर्ड फॉर्म लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये, फक्त एक आहे त्याचा टाइप म्हणून आपण मेन्शन करतोय. 3 फॉर्म मध्ये हे मेन 2 फॉर्म सापडणार. मग हे 2 फॉर्म सापडतात तर कशा फॉर्म मध्ये असतात तर सी इथे फॉर एक्झाम्पल डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला आठवतं, इट इज हेलिकल स्ट्रक्चर. हे असे हेलिकल फॉर्म मध्ये हा असणार. यालाच ही दुसरी एक चेन असणार अशी प्रेझेंट, आणि यालाच क्रॉस करणारी थर्ड चेन विल बी देअर. समजला. म्हणजे याने काय तयार केलं, इनफॅक्ट याने तयार केलेत हेलिक्स, हेलायसिस तयार केलेत. अशा हेलिक्सच्या स्वरूपात जिथे बेंडिंग किंवा फोल्डिंग होऊन जे 2-3 पॉलिपेप्टाइड एकत्र येऊन स्ट्रक्चर तयार होणार, त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे सेकंडरी स्ट्रक्चर. ओके, त्याला तुम्ही काय म्हणणार, सेकंडरी स्ट्रक्चर. तर याच स्ट्रक्चरला तुम्ही मेन्शन करू शकता काय म्हणून, अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी प्रोटीन. क्लिअर आहे. आता यांच्यामध्ये जे लिंकिंग असणार, तर यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डची अशी लिंकिंग प्रेझेंट असणार. ठीक आहे, असे हायड्रोजन बॉन्ड्स यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. आपण लिहू इथे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स आर प्रेझेंट. आता ही जी हायड्रोजन बॉन्डिंग होती आहे तर ही कुणामध्ये होणार, हायड्रोजन बॉन्डिंग कुणामध्ये होणार. सी आपण स्ट्रक्चर मध्ये बघितलं होतं, CO लिहिलं आपण, आणि असा इथे पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड बॉन्डचं मी दाखवतोय म्हणजे तसं इथे पेप्टाइड म्हणणार नाही आपण याला, आणि याला आपण असं लिहिलं होतं HN. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स हे वेगवेगळ्या चेन्स एकमेकांमध्ये तयार होतात की ज्यांच्यामुळे सेकंडरी अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर तयार झाले. तर त्यांच्यामध्ये बॉन्ड जो असणार तो हायड्रोजन लिहिला आपण, तर तो बॉन्ड प्रेझेंट असणार CO ग्रुप मधल्या ऑक्सिजन, CO ग्रुप मधील ऑक्सिजन आणि हायड्रोजन ऑफ अमायनो ग्रुप. या ग्रुप मधल्या हायड्रोजन आणि CO ग्रुप मधला ऑक्सिजन यांच्यामध्ये हा बॉन्ड तयार असणार, अँड दॅट बॉन्ड विल बी युअर हायड्रोजन बॉन्ड. कळतंय का. ठीक, म्हणजे याला म्हणणार तुम्ही अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर, कारण बेंडिंग झाली आहे.
हेलिक्स तयार केलं, त्याने क्लॉकवाईज मॅनरने तयार केलंय, त्याला म्हटलं आपण अल्फा हेलिक्स. कुठला बॉन्ड आहे, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कुठला आहे, तर हायड्रोजन बॉन्डिंग टेक्स प्लेस कशामध्ये होतीये, तर सीओ मधील ऑक्सिजन मध्ये आणि NH मधील हायड्रोजन मध्ये ही बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड तयार होणार. ठीक आहे. आता सेकंडरी स्ट्रक्चर जो आहे, सेकंड फॉर्म बघू आपण, बीटा प्लेटेड फॉर्म. याला मी रब करतोय. ठीक. बीटा प्लेटेड फॉर्म मध्ये काय होणार की एक झिगझॅग अशा लाइनिंग्स तयार असतील. फॉर एक्झाम्पल हे अशा प्लेट सारखं स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला. दिस इज सेकंड. हे जे आपण काढतोय हे काय काढतोय, ह्या तुमच्या पॉलीपेप्टाइड चेन्स आपण इथे काढतोय. ठीक. मग अशा फॉर्मॅटमध्ये जे प्लेट सारखं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय की ज्यांच्यामध्ये आता थोडं बहुत माझ्याकडून खालीवरती झालंय, परत एक वेळा काढण्याचा ट्राय करू चला, कारण त्यांच्यामध्ये बॉन्ड दाखवायचा ना, एक लाईन टाकावी लागेल. दॅट इज वाय. ठीक. सी हियर, यास घेऊ. थर्ड. ठीक. तर अजून एक घ्या चला. अशा वेगवेगळ्या पेप्टाइड चेन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये असा एक बॉन्ड तयार झालाय. ठीक आहे. आणि हे जे बॉन्ड्स असतील हे सुद्धा बॉन्ड्स कुठले असणार, तर हायड्रोजन बॉन्ड्स असणार. याला सुद्धा तुम्ही म्हणायचं हायड्रोजन बॉन्ड. हे प्लेट सारखं जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय विच आर लिंक्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड्स इज अ बीटा प्लेटेड फॉर्म ऑफ सेकंडरी प्रोटीन. मग हा झाला सेकंड फॉर्म. थर्ड फॉर्म मध्ये काय असतं, थर्ड फॉर्म मध्ये याला आपण म्हटलं कोलॅजन हेलिक्स किंवा पर्टिक्युलरली स्पेसिफिकली इट विल बी फाउंड इन कोलॅजन. ठीक आहे. जो अॅनिमल किंगडम मध्ये आपण सांगितलं की मोस्ट अबंडंट प्रोटीन इज कोलॅजन किंवा प्रोटोकोलॅजन, त्याची अगोदरची कंडिशन, राईट, डेव्हलपमेंटल स्टेज, तर त्यांच्यामध्ये हेलायसिस तयार होतील. तर यांच्यामध्ये देर आर 3 पॉलीपेप्टाइड्स. 3 पॉलीपेप्टाइड चेन यांच्यामध्ये असणार. 3 पॉलीपेप्टाइड चेन्स. ठीक. आणि यांच्यामध्ये यांचं स्टेबिलिटी आणण्यासाठी परत 2 ऍडिशनल स्ट्रक्चर अमिनो ऍसिडचे असणार. कुठले, प्रोलिन, हायड्रॉक्झिप्रोलिन. आता ह्या ज्या 3 पॉलीपेप्टाइड चेन एकत्र येतात त्यांच्यामध्ये सुद्धा अगेन देयर इज अ हायड्रोजन बॉन्ड. यांच्यामध्येही हायड्रोजन बॉन्डच प्रेझेंट असतो, जो की परत एक वेळा मी लिहितोय NH च्या हायड्रोजन आणि वेल व्हॉट वाज दिस, CO च्या ऑक्सिजन यांच्यासोबत हा बॉन्ड तयार होणार. ठीक. आणि याच्यामध्ये 2 अमिनो ऍसिड स्टेबिलिटीसाठी हेल्प करतील, प्रोलिन अँड हायड्रॉक्झिप्रोलिन. मी ऑलरेडी सांगितलंय की हा फॉर्म तुमच्या लक्षात नसला तरी चालेल, परंतु आहे थर्ड, तर लक्षात ठेवा. सिंपल आहे. कोलॅजन और प्रोटोकोलॅजन हेलिक्स काय असतं, 3 पॉलीपेप्टाइड चेन यांच्यामध्ये येणार, हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन होणार. हायड्रोजन बॉन्ड कुणामध्ये, CO च्या ऑक्सिजन आणि NH च्या हायड्रोजन मध्ये होणार. आणि त्यांना स्टेबिलिटी, ऍडिशनल स्टेबिलिटी जी प्रोव्हाइड करायची आहे कशासाठी, या कोलॅजन हेलिक्सला, तर दॅट इज बिकॉज ऑफ प्रोलिन अँड हायड्रॉक्झिप्रोलिन. हे सुद्धा काय झाले, प्रोलिन इज अमिनो ऍसिड अगेन. ठीक आहे. वेल, तर दिस इज हाऊ दीज आर 3 फॉर्म्स ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर्स. पर्टिक्युलर अमिनो ऍसिडला पर्टिक्युलर सेकंडरी स्ट्रक्चर हे प्रेझेंट असणार, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे ना. म्हणजे समजा सिरीन असेल तर त्याचं सेकंडरी स्ट्रक्चर हे त्याच्यासाठी स्पेसिफिक असणार, पर्टिक्युलर असणार. सो बेसिकली लक्षात ठेवायचं आपल्याला, सेकंडरी स्ट्रक्चर त्याच्यामध्ये कॉइलिंग होणार किंवा प्लेट स्ट्रक्चर फॉर्म होणार किंवा 2-3 चेन एकत्र येऊन हेलायसिस त्याच्यामध्ये तयार होतील. क्लियर. चलो लिख लो अभी. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण टर्शरी स्ट्रक्चर मध्ये. ऑलरेडीच आता याच्यामध्ये अननेसेसरी वेळ घालवण्यापेक्षा आपण एक स्ट्रक्चर असं इथे लक्षात घेऊ. टर्शरी स्ट्रक्चर कसं असणार, आपण सुरुवातीला सांगितलं की प्रायमरी स्ट्रक्चर इट इज नॉन फंक्शनल, इव्हन सेकंडरी स्ट्रक्चर इट इज नॉन फंक्शनल. टू बी फंक्शनल, राईट, जर फंक्शनल असायचं असेल तर इट नीड्स टू बी इन इट्स अ टर्शरी स्टेट. टर्शरी स्ट्रक्चरच्या फॉर्म मध्ये तुम्हाला अमिनो ऍसिड हा असावा लागणार, आय मीन प्रोटीन असावा लागणार. म्हणजेच आता हा टर्शरी प्रोटीन कसा, टर्शरी स्ट्रक्चर कसं तयार होणार, बाय फोल्डिंग अँड बेंडिंग. म्हणजे त्याची एक सुपर बेंडिंग होईल असं म्हणू आपण. म्हणजेच बेंडिंगचं आणि तुमच्या फोल्डिंगचं प्रमाण कसं असणार, जास्त असणार. मग अशी जास्तीत जास्त फोल्डिंग आणि बेंडिंग होऊन जे ग्लोब्युलर स्ट्रक्चर तयार होणार. ग्लोब्युलर म्हणजे असं एक उलन बॉल सारखं स्ट्रक्चर तयार होणार. दॅट उलन बॉल लाईक स्ट्रक्चर इज टर्म्ड एज युअर टर्शरी स्ट्रक्चर. म्हणजेच एक्सटेन्सिव्ह बेंडिंग or folding of polypeptide chains take place. Polypeptide chains takes place to form globular structure.
आणि हे जे ग्लोब्युलर स्ट्रक्चर असेल, उलन बॉल लाईक स्ट्रक्चर असेल, ग्लोब्युलर स्ट्रक्चर और उलन बॉल लाईक स्ट्रक्चर. उलनचा बॉल तुम्हाला माहिती आहे कसा एक गोल स्ट्रक्चर असेल, त्याच्यामध्ये पूर्ण धागे असे इंटरवाइन केलेले असतात. तर दिस ग्लोब्युलर स्ट्रक्चर और उलन बॉल लाईक स्ट्रक्चर विच इज फॉर्म्ड बाय एक्सटेन्सिव्ह कॉइलिंग म्हणू आपण इथे. एक्सटेन्सिव्ह फोल्डिंग और बेंडिंग इज टर्म्ड एज टर्शियरी स्ट्रक्चर. या टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये देयर वुड बी प्रेझेन्स ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ इंटरॅक्शन्स. जसं हायड्रोफोबिक इंटरॅक्शन्स याच्यामध्ये असणार, हायड्रोफिलिक इंटरॅक्शन्स असणार, आयोनिक बॉन्ड्स तयार होतील, हायड्रोजन बॉन्ड्स आहेत आणि डायसल्फाइड बॉन्ड सुद्धा याच्यामध्ये तयार होतील. जसं अँटीबॉडीचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये दोन ज्या हेवी आणि लाईट चेन ज्या होत्या त्यांच्यामध्ये डायसल्फाइड लिंकेज असते, बिकॉज दॅट अँटीबॉडी इज नथिंग बट युअर प्रोटीन. बरोबर की नाही. तर याच्यामध्ये सुद्धा टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये यू कुड सी हिअर आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन सुद्धा होणार. ठीक आहे, इथे आयन्स तयार झाले, यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे. हायड्रोजन बॉन्ड हा तर कॉमन आहे सगळ्यांमध्ये, कारण वेगवेगळ्या चेन्स एकत्र करायचे आहेत. अँड यू कॅन सी, आपण ऑलरेडी बोललो होतो, CO मधील ऑक्सिजन आणि NH मधील हायड्रोजन यांच्यामध्ये बॉन्ड हा तयार झालेला आहे. आपण याचा अगोदर उल्लेख केला आहे की जो हायड्रोजन बॉन्ड तयार होतोय तो हायड्रोजन ऑफ NH अँड ऑक्सिजन ऑफ CO यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. म्हणजे ही एक इंटरॅक्शन झाली, आयोनिक बॉन्ड इंटरॅक्शन. दुसरी झाली हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन. थर्ड, हायड्रोफोबिक बॉन्ड फॉर्मेशन. हायड्रोफिलिक सुद्धा याच्यामध्ये असणार. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे दोन सल्फरच्या मधला बॉन्ड जो असतो त्यालाच आपण काय म्हणतो, डाय सल्फाइड बॉन्ड. ती कोव्हॅलंट बॉन्डिंग झाली. बरोबर की नाही. आणि फायनली व्हॅन्डरवॉल इंटरॅक्शन्स आर देअर. व्हॅन्डरवॉल फोर्सेस सुद्धा या वेगवेगळ्या पॉलिपेप्टाइड चेनला एकत्र ठेवण्यासाठी, त्यांची कॉइलिंग करण्यासाठी हेल्प करतात. असं जे उलन बॉल सारखं जे फंक्शनल स्ट्रक्चर, आता प्रोटीन कसं असणार आहे फंक्शनल, तर त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं टर्शियरी स्ट्रक्चर. ठीक आहे. मुद्दा काय लक्षात ठेवायचा की याच्यामध्ये इंटरॅक्शन्स या वाढलेल्या आहेत. आता याच्यामुळे होतं काय, सियर या आतल्या बाजूला जे काही नॉन पोलार अमिनो ऍसिड्स असतील दे आर केप्ट इनसाइड. लिहून घेऊ आपण, नॉन पोलार अमिनो ऍसिड्स आर इनसाइड. आता काय इनसाइड असतात, बिकॉज ऑफ दिस कॉइलिंग. यांची जी कॉइलिंग झाली तर याच्यामध्ये हा आतला पोर्शन येईल, हा एक्सपोज झालेला पोर्शन येईल. तर आतल्या बाजूला कसे नॉन पोलार अमिनो ऍसिड्स असणार आणि बाहेरच्या बाजूला एक्सपोज्ड अमिनो ऍसिड्स आर एक्सपोज्ड अमिनो ऍसिड्स आर पोलार असं लिहू आपण. जे पोलार अमिनो ऍसिड असतील ते कसे असणार, एक्सपोज झालेले असतील. ठीक. परत या टर्शियरी स्ट्रक्चरमुळे फायदा म्हटल्यापेक्षा काय म्हणू आपण, अजून एक कुठली गोष्ट होणार की जे अमिनो ऍसिड डिस्टंट होते ते एकमेकाच्या जवळ येणार. फॉर एक्झाम्पल, सपोज कन्सिडर करा की इथपासून ही चेन स्टार्ट झाली, अशी यांची सुपर कॉइलिंग होती आहे आणि ही कॉइलिंग होऊन इथे संपली. ठीक आहे. तर इथे एक अमिनो ऍसिड असणार, इथे एक अमिनो ऍसिड असणार. ऍक्च्युअली त्यांचं डिस्टन्स जर बघितलं तर एकमेकापासून फार डिस्टंट होते. सी इयर, कारण याला जर तुम्ही थ्रेडच्या स्वरूपात आणलं तर या अमिनो ऍसिड 1 आणि अमिनो ऍसिड याला म्हणू आपण 20, तर 1 आणि 20 मध्ये खूप सारं अंतर मध्ये प्रेझेंट होतं. पण यांची कॉइलिंग झाल्यामुळे दीज अमिनो ऍसिड्स आर ब्रॉट टुगेदर, ते एकमेकाच्या फार जवळ आले. हे कशामुळे झाले, बिकॉज ऑफ सुपर कॉइलिंग. सुपर कॉइलिंग न म्हणता आपण सिम्पली कॉइलिंग म्हणू, एक्सटेन्सिव्ह कॉइलिंग ऑर बेंडिंग ऑर फोल्डिंग ऑफ दिस पॉलिपेप्टाइड चेन. याला म्हणतो आपण फंक्शनल स्टेट ऑफ प्रोटीन, दॅट इज युअर टर्शियरी स्ट्रक्चर विथ व्हेरियस इंटरॅक्शन्स लाईक व्हॅन डर वाल फोर्सेस, हायड्रोफोबिक, हायड्रोफिलिक इंटरॅक्शन्स, आयनिक बॉन्ड फॉर्मेशन, कोव्हॅलंट दॅट मीन्स युअर डायसल्फाइड बॉन्ड फॉर्मेशन आणि हायड्रोजन बॉन्ड याच्यामध्ये तर आहेच आहे. तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचंय टर्शियरी स्ट्रक्चर. क्लिअर आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये आपण जाऊ, क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर भरपूर साऱ्या प्रोटीन चेन्स आता एकत्र येणार, असे ग्लोब्युलर स्ट्रक्चर. हे जसं की आपण आता याला म्हणू आपण हे टर्शियरी उलन बॉल सारखं एक स्ट्रक्चर होतं, हे एक एकत्र आलंय, अजून एक दुसरा स्ट्रक्चर सोबत आलंय. म्हणजे हे सगळे कसे झालेत, कॉइल्ड फॉर्म झालेत. भरपूर सारे जे एकत्र येतात उलन बॉलचे स्ट्रक्चर किंवा पॉलिपेप्टाइडचे चेन्स आणि त्यांच्यापासून तयार होणारं स्ट्रक्चर इज युअर क्वाटर्नरी स्ट्रक्चर. क्वाटर्नरी स्ट्रक्चर काय सांगितलं आपण, टर्शियरी स्ट्रक्चर तुम्हाला कळालं की सुपर कॉइलिंग त्यांची कॉइलिंग बेंडिंग फोल्डिंग झाली, वेगवेगळे अमिनो ऍसिड जवळ आणले गेलेत, उलन बॉल सारखं स्ट्रक्चर तयार झालं. असेच वेगवेगळे स्ट्रक्चर जर एकत्र आले तर जे स्ट्रक्चर बनणार त्याला तुम्ही म्हणायचं क्वाटर्नरी स्ट्रक्चर शॉर्टकट मध्ये. आता हे जे अमिनो ऍसिड्स असतात यांच्यामध्ये, या प्रोटीन्स मध्ये, तर ऍक्वियस मीडियम मध्ये, इन ऍक्वियस मीडियम, ठीक आहे, ऍक्वियस मीडियम मध्ये दे आर प्रेझेंट इन कॅटायनिक ऑर एनायनिक फॉर्म. कॅटायनिक ऑर एनायनिक फॉर्म म्हणजे कॅटायनच्या स्वरूपात असतील किंवा एनायन्सच्या स्वरूपात असतील. वेल, मग ही कॅटायनिक किंवा एनायनिक फॉर्म जो आहे यांचा केव्हा तयार होणार, इन
इन सोल्युशन ऑफ डिफरंट पीएच. म्हणजे कॅटॅनिक स्टेट किंवा एनायनिक स्टेट इट विल बी डिटरमाइंड, इट विल बी डिसाइडेड बाय पीएच ऑफ दॅट सोल्युशन. मग याच्यामध्ये काही बेस म्हणून काय काम करतील, काही ऍसिड म्हणून काम करतील. मग जेव्हा पीएच हा फेवरेबल असेल बेसिक कंडिशनसाठी, तर फॉर एक्झाम्पल हिस्टोन प्रोटीन्स, हिस्टोन प्रोटीन्स विल ऍक्ट ॲज बेस. काय म्हणून काम करतील? बेस. फिजिओलॉजिकल पीएच यांच्यासाठी किती गरजेचं असणार? 7.4. 7.4 जेव्हा पीएच असणार तर ते तुमचे हिस्टोन प्रोटीन जे आहेत की ज्यांचं डीएनएच्या बाइंडिंग मध्ये, त्यांच्या सुपर फायलिंग मध्ये किंवा पॅकेजिंग मध्ये त्याच्यामध्ये हे रोल प्ले करतात. तर यांचं नेचर ओरिजिनली कसं असतं? हिस्टोन प्रोटीन्स आर बेसिक. आणि हिस्टोन प्रोटीन कशापासून बनलेले आहेत? तर त्यांचे अमिनो ऍसिड सुद्धा लिहू आपण, लायसिन अँड अर्जिनिन. मग लायसिन अर्जिनिन आपण ऑलरेडी यांना सांगितलं दीज आर बेसिक प्रोटीन्स. त्यांच्यापासून हे प्रोटीन्स तयार झाले. आय मीन बेसिक अमिनो ऍसिड तयार होणारा प्रोटीन सुद्धा कसं असणार? बेसिक असणार. आणि तो बेसिक कोणत्या पीएच ला त्याची कॅरेक्टर शो करणार? ऍट 7.4 फिजिओलॉजिकल पीएच. ठीक आहे. आणि दुसरे असतील ऍसिडिक प्रोटीन्स. म्हणजे आता हा झाला कॅटायनिक फॉर्म, दुसरा एनायनिक फॉर्म. एनायनिक फॉर्म मध्ये मोस्ट ऑफ ब्लड प्रोटीन्स, ब्लड मध्ये जे काही मोस्टली प्रोटीन्स प्रेझेंट असतात तर ते कोणत्या स्वरूपात असतात? तर दीज आर इन देअर ऍसिडिक फॉर्म. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर या स्ट्रक्चरला जे की वेगवेगळ्या पॉलीपेप्टाइड उलम बॉल लाईक स्ट्रक्चर एकत्र आले, त्यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालं दॅट इज क्वाटर्नाइज स्ट्रक्चर. आणि आपण सांगितलं की एनायनिक आणि कॅटायन, एनायनिक कॅटायन या दोन्ही स्वरूपात ते प्रेझेंट असतील डिफरंट सोल्युशन, डिफरंट पीएच सोल्युशन. ठीक. चला, क्वाटर्नाइज स्ट्रक्चर आपण बघत होतो, लाईटही गेली होती आणि क्वाटर्नाइज स्ट्रक्चर आपलं कंप्लीट झालेलंही होतं. ठीक आहे ना. आता पुढे बघू आपण की टाइप्स ऑफ प्रोटीन्स. कुठल्या टाइप प्रोटीनचे टाइप असणार? तर प्रोटीनच्या टाइप मध्ये पहिला टाइप आहे आपल्याकडे सिंपल प्रोटीन्स. सिंपल प्रोटीन तुम्ही कशाला म्हणणार? सिंपल प्रोटीन म्हणजे असे प्रोटीन्स की जे फक्त आणि फक्त अमिनो ऍसिड पासूनच तयार झाले. म्हणजेच काय? जसं की हे अमिनो ऍसिड 1 असेल, अमिनो ऍसिड 2 अप टू समजा अमिनो ऍसिड 20. अशा अमिनो ऍसिडची एक पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली. म्हणजे फक्त यांच्यामध्ये अमिनो ऍसिड्सच प्रेझेंट आहेत अशा प्रकारचे जे प्रोटीन आहेत दीज आर कॉल्ड एज युअर सिंपल प्रोटीन्स. मीन्स इन शॉर्ट लिहू आपण दीज आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स ओनली. बाकी यांच्यामध्ये दुसरा कुठला पार्ट नसतो. जसं की ग्लायकोप्रोटीन आपण म्हणतो, तर ग्लायको म्हणजे काय? कार्बोहायड्रेट ग्रुप त्याला अटॅच झाला. पण याच्यामध्ये तसं आहे का? नाही, फक्त अमिनो ऍसिड्स प्रेझेंट असतील. अशी जी पॉलीपेप्टाइड चेन असेल दॅट विल बी टर्म्ड एज युअर सिंपल प्रोटीन. सिंपल प्रोटीनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील याच्यामध्ये? कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या प्रोटीन्सला तुम्ही सिंपल प्रोटीन म्हणणार? तर ते कसे असणार? एक तर सिंपल, आय मीन सोल्युबल, त्यांची सोल्युबिलिटी जास्त असणार. सेकंड, कसं स्ट्रक्चर असणार? ग्लोब्युलर स्ट्रक्चर. दीज आर सोल्युबल, ग्लोब्युलर अँड काय म्हणतात त्याला स्ट्रक्चर वाइज दे आर गोइंग टू बी सिम्पलर वन. ठीक आहे ना. तर याच्यानंतर या ग्लोब्युलर आणि सिम्पलर फॉर्मची जी हीट कोॲग्युलेशन आहे, हीट कोॲग्युलेशन जे आहे ते काही फारसं असणार नाही. म्हणजे ते कसे एकतर साईजने असणार स्मॉल, सोल्युबल असणार, ग्लोब्युलर असणार. आणि जशी जशी त्यांची साईज वाढेल तशी तशी त्यांची सोल्युबिलिटी सुद्धा कमी होत जाणार आणि नेचर कसं कॉम्प्लेक्स होत जाणार. बरोबर की नाही? इन शॉर्ट समजून घ्या, सिंपल प्रोटीन मध्ये फक्त अमिनो ऍसिड्सच प्रेझेंट असतात आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण सांगू देअर साईज इज स्मॉल, दे आर फ्रीली सोल्युबल, फ्रीली नाही पण सोल्युबल असतात. आणि स्ट्रक्चर इज देअर स्ट्रक्चर इज ग्लोब्युलर अँड हीट कोॲग्युलेशन इज लेस. हीट कोॲग्युलेशन इज लेस. तुम्हाला याचा मिनिंग कळाला? हीट कोॲग्युलेशनचा मिनिंग काय झाला? जसं की एग्ज असतात, एग्ज जेव्हा एग्ज आपण बॉइलिंगला टाकतो तर बॉइलिंगला टाकल्यानंतर आतमधला जो यॉक असेल तर तो कसा होतो? कोॲग्युलेट होऊन जातो. दॅट इज नथिंग बट युअर प्रोटीन. बरोबर की नाही? तर तो प्रोटीन दॅट इज फॅट. आणि बाहेरचं जे त्याला आपण बल्क म्हणतो तर दॅट बिकम्स युअर व्हाईट, कोॲग्युलेटेड व्हाईट. म्हणजे ते सॉलिड स्ट्रक्चर बनतं. त्या स्ट्रक्चरला म्हणायचं तुम्ही कोॲग्युलेटेड स्ट्रक्चर. म्हणजे जर तुम्ही हीट दिली तर ज्या अमिनो ऍसिड्सचं किंवा ज्या प्रोटीन्सचं कोॲग्युलेशन होतं तर ते वेगळे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स असतील. पण सिंपल प्रोटीन मध्ये हीट दिल्यानंतर सॉलिड फॉर्म होणे किंवा कोॲग्युलेशन होण्याची प्रोसेस ही कमी असणार. ठीक आहे. वेल, परंतु जसं जसं यांचं कॉम्प्लेक्सिटी वाढत जाणार तर हे कॉम्प्लेक्सिटी वाढल्यानंतर फॉर एक्झाम्पलच घेऊ आपण. एक्झाम्पल जसा की एग
एक मध्ये काय असतो तुमचा अल्ब्युमिन. अल्ब्युमिन इज अ प्रोटीन. एक अल्ब्युमिन. नंतर आपण बोलू सिरम ग्लोब्युलिन घ्या. सिरम ग्लोब्युलिन किंवा व्हीट मध्ये प्रेझेंट असणारा ग्लुटेलिन. ग्लुटेलिन कुठे प्रेझेंट असतो ग्लुटेलिन? इट इज प्रेझेंट इन व्हीट. व्हीट मधला प्रोटीन म्हणजे ग्लुटेलिन. तर हे कसे लार्जर प्रोटीन्स आहेत, बरोबर की नाही? तर लार्ज साईजचे जे प्रोटीन्स असतात त्यांची हीट कोॲग्युबिलिटी ही वाढणार. म्हणजे हीट दिल्यानंतर ते कोॲग्युलेशन शो करणार, म्हणजे ते सॉलिड नेचर मध्ये कन्वर्ट होणार, सॉलिड स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होणार. तर त्याला म्हणायचं आपण डिपेंडिंग ऑन द साइज दे शोज कोॲग्युलेशन बाय हीट ऑर नॉट. ठीक. आता अजून एक याच्यामध्ये जर फायब्रस टाईप असेल, फायब्रस प्रोटीन्स सिंपल आहेत पण फायब्रस, तर ते फायब्रस प्रोटीन मध्ये सुद्धा सॉरी फायब्रस प्रोटीन सुद्धा कसे असतात? हे सिंपलच प्रोटीन्स असतील, पण यांचा मॉलिक्यूल जो असेल दीज आर लॉंग मॉलिक्युल्स. ठीक आहे. मग हे लॉंग स्ट्रक्चर आहे आणि ज्याचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो की फॉर एक्झाम्पल हेअर आणि स्किन यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे एक प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर, दॅट मीन्स युअर केराटिन. केराटिन ऑफ हेअर अँड स्किन. आणि सेकंड एक्झाम्पल आपण फायब्रस प्रोटीनचा देऊ शकतो इथे, विच इज अगेन अ सिंपल, परंतु त्याला मॉलिक्यूल त्याचा लॉंग असणार. तर कोलेजन ऑफ युअर कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जे कोलेजन फायबर्स प्रेझेंट असतात दीज आर फायब्रस प्रोटीन्स. फायबरस म्हणतो ना आपण त्याला, मग ते फायब्रस प्रोटीन असते. ठीक आहे. तर दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट युअर सिंपल प्रोटीन्स. आता दुसरे प्रोटीन्स कुठले आहेत तुमचे? कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. कॉन्जुगेटेड प्रोटीनचा मिनिंग हा होतो की त्यांच्यामध्ये एक प्रोटीन पार्ट असणार. एक पार्ट कुठला आहे? प्रोटीन. प्लस दुसरा पार्ट त्यांच्यामध्ये जो प्रेझेंट असणार दॅट इज युअर नॉन प्रोटीन पार्ट. आणि त्या नॉन प्रोटीन पार्टलाच तुम्ही काय म्हणायचंय? प्रोस्थेटिक ग्रुप. काय म्हणायचंय? प्रोस्थेटिक ग्रुप. बायोमॉलिक्युल्स मध्ये प्रोस्थेटिक ग्रुप्स तुम्ही बघितले आहेत, जसे की मेटल आयन्स सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असू शकतील. अपार्ट फ्रॉम प्रोटीन जो पार्ट प्रोटीनला अटॅच असेल त्याला म्हणायचं प्रोस्थेटिक ग्रुप किंवा नॉन प्रोटीन पार्ट. ठीक. असे कॉन्जुगेटेड प्रोटीन कुठले कुठले आहेत? सी हियर. न्यूक्लिओ प्रोटीन. न्यूक्लिओ प्रोटीन मिनिंग काय झाला की यांच्यामध्ये नॉन प्रोटीन पार्ट कुठला झाला तुमचा? न्यूक्लिक ऍसिड. त्याचं एक्झाम्पल काय? प्रोटामाइन्स. प्रोटामाइन्स म्हणजे हिस्टोन डीएनए मधले स्ट्रक्चर, क्रोमोझोम किंवा क्रोमॅटिड मधलं स्ट्रक्चर एक प्रोटामाइन असेल तर त्याच्यासोबत हे न्यूक्लिओ प्रोटीनचं एक्झाम्पल झालंय. त्याच्यासोबत प्रोस्थेटिक ग्रुप कोणता असणार? दॅट इज अ न्यूक्लिक ऍसिड. दुसरा मेटलो प्रोटीन नावामध्येच आहे, मेटल त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार, जसं की हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ आयर्न. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये हा काय झाला? मेटल आहे. मग या मेटल पासून जे तयार झाले ते प्रोटीन म्हणजे मेटलो प्रोटीन. म्हणजे हा कुठला ग्रुप झाला? प्रोस्थेटिक ग्रुप. बरोबर की नाही? प्रोटीन तर आहेच आहे, प्रोस्थेटिक ग्रुप म्हणून मेटल आहे, म्हणून त्याला म्हटलं आपण मेटलो प्रोटीन. एक्झाम्पल इज हिमोग्लोबिन. क्रोमो प्रोटीन याच्यामध्ये कलर्ड पार्ट एक प्रेझेंट असणार ऍज अ प्रोस्थेटिक ग्रुप, आणि त्याचं एक्झाम्पल काय झालं? सायटोक्रोम. सायटोक्रोम्स. राईट. नंतर फॉस्फोप्रोटीन्स. त्याच्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड हा युअर नॉन प्रोटीन पार्ट किंवा प्रोस्थेटिक ग्रुप मध्ये म्हणून प्रेझेंट असेल, आणि एक्झाम्पल इज युअर केसिन ऑफ मिल्क. नेक्स्ट आहे लिपोप्रोटीन. लिपिड याच्यामध्ये प्रोस्थेटिक ग्रुप असणार. एक्झाम्पल्स आर एसडीएल हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि कायलोमायक्रॉन्स. डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे मिसल्स तयार झाले होते, मिसल्स कसे होते? लिपिड, आणि त्याच्याभोवती प्रोटीनचा कोट तयार झाला, आणि ते जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण म्हटलं होतं कायलोमायक्रॉन. दॅट इज द ऍब्झॉर्बेबल फॉर्म ऑफ लिपिड. ठीक आहे ना? मग याच्यामध्ये प्रोस्थेटिक ग्रुप कुठला झाला? लिपिड. ग्लायकोप्रोटीन. ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट. प्रोस्थेटिक ग्रुप इज युअर कार्बोहायड्रेट. म्हणजे प्रोस्थेटिक ग्रुप कार्बोहायड्रेट आहे आणि त्याला प्रोटीन अटॅच झाला, आणि त्याच्यापासून तयार झालेले ग्लायकोप्रोटीन. माहिती तुम्हाला ग्लायकोलिपिड्स, ग्लायकोप्रोटीन्स दीज आर प्रोड्युस्ड बाय युअर गोल्गी बॉडी, आणि ज्यांचं काम काय असतं? सेल टू सेल रिकॉग्निशन. वेल, आणि यांच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट इन्व्हॉल्व असतील नॉर्मली दीज आर लार्जर चेन्स, म्हणजे ऑलिगोसॅकॅराइड्स पर्टिक्युलरली. वेल, द एक्झाम्पल इज म्युसिन. इथे वेगवेगळे हे तुमच्या एनसीईआरटी मधील चार्ट आहे किंवा टेबल आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आणि त्यांचे फंक्शन दिलेत. तर कोलॅजन प्रोटीन याचे फंक्शन काय असणार? इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. दोन सेलच्या मधला एक ग्राउंड सबस्टन्स किंवा त्यांना एक असोसिएटेड स्ट्रक्चर जे असणार
ते तुमचा कोलेजन. ट्रिप्सिन शिकलेलो आपण डायजेशन ऍब्झॉर्प्शन मध्ये, जो की काय करणार तुमच्या प्रोटीनचं डायजेशन करणार. तर ट्रिप्सिनचं नेचर कसं आहे, इट इज एन्झाईम. आणि आपल्याला माहिती आहे ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. मिनिंग हा झाला की एन्झाईमचं नेचर म्हणजेच इन शॉर्ट एन्झाईम्स आर मेड फ्रॉम युअर अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड पासूनच एन्झाईम तयार होतात. टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये आपण एक गोष्ट बोलता बोलता राहिली आपली, टर्शियरी स्ट्रक्चर फंक्शनल बनणार. फंक्शनल बनणार याचा मिनिंग काय झाला की त्यांची कॉइलिंग होणार, बेंडिंग होणार आणि त्याच्यामध्ये क्रिव्हायसेस किंवा पॉकेट्स तयार होतील. आणि ते पॉकेट्स कशासाठी, तर त्यांच्या सबस्ट्रेट सोबत अटॅच होण्यासाठी. इन केस ऑफ एन्झाईम्स घ्या किंवा हिमोग्लोबिन सारखा एखादा मॉलिक्यूल घ्या, लार्ज मॉलिक्यूल, टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये फंक्शनल बनण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉइलिंग झाली, क्रिव्हायसेस किंवा पॉकेट्स तयार झाले, ज्याला की सबस्ट्रेट हा अटॅच होतो एन्झाईमच्या केसमध्ये. ठीक आहे ना. मग ट्रिप्सिन इज अ एन्झाईम. इन्सुलिन माहिती तुम्हाला, पॅन्क्रियापासून पॅन्क्रियाच्या एंडोक्राइन पार्ट पासून रिलीज होणारा हार्मोन विच कंट्रोल्स युअर ग्लुकोज. अँटीबॉडीज ह्या कशा असतात, त्यांच्यामध्ये अशा दोन लिंक तयार झालेल्या असतात, हेवी चेन आणि लाईट चेन पासून बाय डायसल्फाइड लिंकेज. तर अँटीबॉडीचं नेचर काय झालं, फंक्शन काय झालं, दे फाईट इन्फेक्शियस एजंट्स. म्हणजे बॉडीच्या इम्युनिटीमध्ये रोल प्ले करणारे म्हणजे अँटीबॉडी. त्यांचं नेचर काय, दीज आर ऑल्सो प्रोटीन्स. दुसरं काय, रिसेप्टर. रिसेप्टरचं सुद्धा नेचर प्रोटीन असणार. सेन्सरी रिसेप्शन और परसेप्शन म्हणतो आपण, स्मेल, टेस्ट, हार्मोन एक्सेट्रा. ठीक. आणि ग्लट4चं मिनिंग काय झाला, ग्लुकोज ट्रान्सपोर्टर. ग्लटचा लॉंग फॉर्म झाला ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 4. तर हा काय करणार, ऑब्वियस आहे, नावामध्येच आहे त्याच्या, की एनेबल्स ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इनटू सेल्स. सेल्स मध्ये जो काय ब्लड मधून ग्लुकोज ट्रान्सफर करायचं आहे, तर इथे हे चॅनल म्हणून काम करतील किंवा प्रोटीन हे प्रेझेंट असतील. त्यांचं एक्झाम्पल काय झालं, GLUT4 किंवा GLUT4 म्हणा त्याला. ठीक आहे. तर दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल्स गिवन इन एनसीईआरटी, मीन्स एक्झाम्पल्स ऑफ युअर प्रोटीन्स अँड देअर फंक्शन्स. क्लिअर आहे. पुढे जाऊ आपण. आता टाइप्स ऑफ प्रोटीन्स मध्ये दुसरा कॉन्जुगेटेड आपण ऑलरेडीच बघून घेतला. वेळ मला एक वेळा परत बघू द्या. काय बोललो होतो आपण, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स, राईट. इथे चुकून माझ्याकडून हे नोट केलं गेलं राहिलं. आता वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन्स, त्यांचे जस्ट एक नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण इथे बघून घेऊ, जेणेकरून तुम्हाला जिथे इथे या कॉन्जुगेटेड किंवा जे काय प्रोटीन असतील त्यांचे एक्झाम्पल्स येतील तर लक्षात येईल की दिस इज बाय नेचर दिस इज अ प्रोटीन. आणि त्यांचं फंक्शन सुद्धा आपण बघू. ठीक आहे ना. तर इथे बघ, ग्लायकोप्रोटीन्स आणि ग्लायकोलिपिड्स माहिती आहे तुम्हाला, की आत्ताच सांगितलं आपण कुठे तयार झाले, तर गोल्गी बॉडीमध्ये तयार झाले. आणि फंक्शन काय होतं यांचं, सेल टू सेल रेकॉग्निशन. आणि हेही आपण सांगितलं की यांच्यामध्ये जो कार्बोहायड्रेट पार्ट असणार, कारण दिस इज कॉन्जुगेटेड प्रोटीन, बरोबर ना. तर यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट पार्ट हा कसा असणार, लॉंग असणार किंवा ओलिगोसॅकॅराइड असणार. त्याच्याच ओलिगोसॅकॅराइडचंच फंक्शन आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये बघितलं होतं, की सेल टू सेल रेकॉग्निशन करणे किंवा अँटीजन स्पेसिफिसिटी, त्याच्यामध्ये सुद्धा याचा रोल होता. राईट. आरबीपी आत्ताच बोललो आपण, मोस्ट अबंडंट प्रोटीन इन प्लांट किंगडम मधला सगळ्यात जास्त क्वांटिटी मध्ये असणारा. नेक्स्ट सांगितलं आपण स्टोरेज प्रोटीनचं एक्झाम्पल काय घेता येईल तुम्हाला, अल्ब्युमिन ऑफ एग, ग्लुटेलिन ऑफ व्हीट. दोन्ही यांनी काय दाखवलं होतं, हीट कोॲग्युलेबिलिटी, बरोबर की नाही. आहे सिंपलच प्रोटीन, पण कोणता फॉर्म यांचा, स्टोरेज, कारण त्यांच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवले जाणार. म्हणून प्रोटामाइन्स आत्ताच सांगितलं आपण, these are the बेसिक प्रोटीन्स ऑफ डीएनए. हिस्टोन प्रोटीन्स ज्यांच्यामध्ये लायसिन, अर्जिनिन यांची क्वांटिटी असेल किंवा ते अमिनो ऍसिड पासून हे प्रोटामाइन्स तयार होतील. केराटिन अँड फायब्रोइन हे काय झाले, प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर. केराटिन कुठे सापडलं तुम्हाला, हेअर अँड स्किन मध्ये. हे नेक्स्ट आहे तुमचा अँटीबॉडीज सुद्धा यांचं नेचर कसं असणार, दीज आर प्रोटीन इन नेचर. स्नेक वेनम और रिसिन ऑफ कॅस्टर. जसं बायोमॉलिक्यूलच्या सुरुवातीला आपण बघितलं की सेकंडरी मेटाबॉलाइट्स, त्याच्या एक्झाम्पल मध्ये आलं होतं बघा, अर्बिन आणि रिसिन. तर व्हॉट इज रिसिन, रिसिन इज अ प्रोटीन. ठीक. जरी तो सेकंडरी मेटाबॉलाइट म्हणून आहे, त्याचा फिजिओलॉजिकल फंक्शन माहित नाही, तरी सुद्धा आता कळलं तुम्हाला, रिसिन इज अ कॅस्टर पासून मिळणार आणि त्याचं नेचर काय असणार, प्रोटीन असणार. मायक्रोट्युब्युल्स, जसं सिलिया फ्लॅजेला मध्ये आपण सांगितलं की मायक्रोट्युब्युलने बनलेले असतात, किंवा सायटोस्केलेटन इज ऑल्सो मेड फ्रॉम युअर मायक्रोट्युब्युल्स. त्याच्यामध्ये 3 टाईपचे ट्युब्युल्स आपण बघितले होते, मायक्रोट्युब्युल, इंटरमिडिएट फिलामेंट आणि मायक्रोफिलामेंट. त्याच्यापैकी जो मायक्रोट्युब्युल असेल तर हा कुठल्या प्रोटीन्स मध्ये नॉर्मली तुम्हाला दिसणार, सिलिया फ्लॅजेला आपण बोललो त्या स्ट्रक्चर मध्ये होता ऍज अ प्रोटीन, हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन. एक्स्ट्रीमली सॉरी, मी सोबत लिहिलंय याला. तर ते स्ट्रक्चर झालंय. आता हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन हे सुद्धा काय झाले तुमचे लार्ज मॉलिक्युलर साइज प्रोटीन्स झाले. परत लिहू आपण इथे,
हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन. हिमोग्लोबिन हा ब्लड मध्ये प्रेझेंट असणार. मायोग्लोबिन विल बी प्रेझेंट इन युअर मसल अँड हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन ब्लड. दीज आर लार्ज मॉलिक्युलर वेट असणारे प्रोटीन्स आहेत. या हिमोग्लोबिनचं एक मॉलिक्युलर वेट जर तुम्ही घेतलं तर इट इज 60,000. ठीक आहे, ओके. नंतर इन्सुलिन माहिती पॅन्क्रियापासून मिळणारा एक प्रोटीनेशियस हार्मोन आहे. दिस इज हार्मोन, पण त्याचं नेचर काय, प्रोटीन. अँड पॅराथॉर्मोन. पॅराथॉर्मोन म्हणजेच काय, तुमच्या थायरॉइड ग्लँड पासून येणार आहे, बरोबर. फायब्रिनोजेन अँड थ्रॉम्बिन, दीज आर अँटीकोअग्युलंट्स. सॉरी, ब्लड मध्ये प्रेझेंट असणारे क्लॉटिंग फॅक्टर. अँटीकोअग्युलंट नाही, दॅट इज युअर हेपेरिन. क्लॉटिंग फॅक्टर यांचं नेचर सुद्धा काय असणार आहे, फायब्रिनोजेन आणि थ्रॉम्बिनचं. दीज आर प्रोटीन इन नेचर. कुठे तयार होतात फायब्रिनोजेन? दीज आर सिंथेसाइज्ड इन युअर लिव्हर. देन रोडॉप्सिन अँड आयोडेक्सिन माहिती तुम्हाला कुठे सापडतात तुम्हाला? हे रेटिना ऑफ आय. त्यांच्यामध्ये हे पिगमेंट असतील ब्लॅक अँड व्हाईट विजन साठी आणि तुमच्या फोटोपिक विजन म्हणजे कलरफुल विजन साठी. ठीक. फर्स्ट क्लास प्रोटीन कशाला म्हणायचंय? ज्या प्रोटीन्स मध्ये सगळे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स प्रेझेंट असतात ते प्रोटीन्स म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटीन, जे तुम्हाला मीट मधून मिळणार, फिशेस मधून मिळणार किंवा फ्रुट्स मधून मिळणार, त्याला म्हणायचं फर्स्ट क्लास प्रोटीन. लिहून टाकू आपण, कॅरी ऑल इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. जर सगळे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार तर त्या प्रोटीन्सला तुम्ही म्हणायचं फर्स्ट क्लास प्रोटीन्स. वेल, नंतर चीज इज अ डीनेचर्ड प्रोटीन. सो दिस इज हाऊ वी हॅव सीन व्हेरियस टाइप्स ऑफ प्रोटीन्स, देअर फंक्शन्स, कुठे प्रेझेंट आहेत, त्यांचा रोल कशामध्ये येतो, त्यांचे 4 स्ट्रक्चर आपण बघितले, प्रायमरी, सेकंडरी, क्वाटर्नरी, टर्शियरी अँड क्वाटर्नरी. फंक्शनल नेचर कुठल्या स्ट्रक्चरचं असणार तर दॅट इज युअर टर्शियरी स्ट्रक्चर विच इज फंक्शनल, आणि जे की एन्झाईम मध्ये किंवा हिमोग्लोबिन सारख्या मॉलिक्युल मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. तर सगळ्या इन्फॉर्मेशन, प्रोटीन कसा तयार झाला, त्यांच्यामध्ये लिंकेज कुठले असतात, कुठले बॉन्ड्स असतात, जसं आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड दॅट इज डायसल्फाइड. नंतर वॅन्डरवॉल फोर्सेस आर देअर, आयनिक इंटरॅक्शन्स आर देअर, हायड्रोफोबिक अँड हायड्रोफिलिक इंटरॅक्शन्स ऑल्सो वेअर देअर. ठीक. तर सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या प्रोटीन्स बद्दलच्या झाल्या आहेत. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लिपिड, लेक्चर 5 मध्ये आपण लिपिड्स हे कव्हर करू. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.